बातमी कोल्हापूरमधून आहे। कोल्हापूरच्या कागल विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आलाय। भाजपच्या समरजित सिंग घाटगे यांना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून गळ घालण्यात आल्याचं समजतंय। काय नेमकं घडतंय आपण जाणून घेऊयात। विजय केसरकर आपल्या सोबत आहे। विजय, काय नेमकं घडतंय कागल मतदारसंघात? दीपक, खरं तर याला फ्रेंडशिप डेचा मुहूर्त लागला असं म्हणावं लागेल, कारण काल एका ठिकाणी हसन मुश्रीफ आणि संजय बाबा घाटगे हे महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार कागलमधील होते। मात्र त्यांनीच काल जाहीर केलं की मी हसन मुश्रीफ यांना माझा पाठिंबा तो देणार आहे। त्यामुळे कागलमध्ये हालचाली या वेगाने वाढल्या। त्यातच शरद पवार गटाकडून समरजित सिंह घाटगे यांना एकदा नाही तर 2 ते 3 वेळा या ठिकाणी गळ घातलाय। स्वतः शरद पवार हे समरजित घाटगे यांच्यासोबत बोलले असल्याची देखील माहिती मिळते। सुप्रियाताई सुळे आणि समरजित सिंह घाटगे यांचे वारंवार बोलणं होत असतं। मात्र समरजित सिंह घाटगे यांनी अद्याप कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही, कारण समरजित सिंह घाटगे हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात, निकटवर्तीय मानले जातात। गेल्या विधानसभा निवडणुकीला देखील देवेंद्र फडणवीस यांनी समरजित सिंह घाटगे यांची उमेदवारी घोषित केली होती। मात्र त्यावेळी असलेल्या शिवसेनेबरोबर भाजपची जी युती होती त्यामध्ये ही जागा आहे ती शिवसेनेला गेली होती। त्यामुळे अपक्ष उभा राहण्याची वेळ समरजित सिंह घाटगे यांच्यावर आली होती आणि आता देखील महायुतीमध्ये असताना जे महायुतीचे उमेदवार हे हसन मुश्रीफच असणार आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा समरजित सिंह घाटगे यांना अपक्ष या ठिकाणी उभा राहावं लागते की काय, अशा पद्धतीचं चित्र निर्माण झाले आणि म्हणूनच शरद पवार गटाकडून समरजित सिंह घाटगे यांना आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न आहेत ते सर्वतोपरी सुरू आहेत। दीपक, विजय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आगामी काळामध्ये कागलमध्ये नेमकं काय घडतंय पाहणं महत्त्वाचं असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।